चला आम्ही कुठेतरी बाहेर जातो. हे बडीज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण कुठेतरी जाणार आहोत बाहेर. सो मी आणि माझी बहीण आणि माझ्या मामाची मुलगी आम्ही जाणार आहोत बाहेर. तर आम्ही चाललेलो आहे बाहेर आणि माझ्यासोबत हे दोन मुंडे चाललेले आहेत. इकडे बघा दोघांनी, ते पण सेम सेम. हे माझे बॉडीगार्ड आहेत. चला आम्ही कुठेतरी बाहेर जातो. तिकडे गेलो तर मला कळलंच का आम्ही कुठं आलेलो आहे ते. सो चला. तर आम्ही आलेलो आहे अर्ध्या रस्त्यामध्ये आणि मी पण तोंडाला वाजून घेतलंय कारण की माझा कलर आधीच डाऊन आहे. अजून डाऊन होऊ नये. खूप सुंदर असे शेत आहेत आणि याला आम्ही पांदी म्हणतो. आणि पांदीमधून आम्ही चाललेलो आहे माझ्या मामाच्या घरी चाललेलो आहे आम्ही. तर मामाच्या घरी जाताना खूप सारे चांगले शेत लागतात आणि एक खूप भारी आणि सुंदर अशी नदी लागते, ती असते. तर ही आहे ती नदी. फायनली आम्ही आलो आहे आता गल्लीमध्ये. सो इकडे बघा, ही आहे माझ्या मामाची गल्ली. तीन जण बापरे, 4 जण बसलेत. चला आता मामीला काही माहित नाही की आम्ही येणार आहे म्हणून. सो बघूया मामीचे रिॲक्शन काय. खिडकी ओपन. हे बघा, हे आहे मनी प्लांटचे झाड. काय दाबा. आणि हा आहे ओरी, नवीन मेंबर, न्यू फॅमिली मेंबर. तिला आंघोळ घालायची चालू आहे. बाय 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 बाय. सोडून चालून चालू आहे. ओरी, अय ओरी, काय करू लागले तुला हे? आता सध्या आम्ही पहिलेच घाबरे. थंडी त्याच्यात आंघोळ घाला. मी म्हटलं आज नाही काय. आणि मी तुम्हाला वरती जाऊन व्ह्यू दाखवते. आणि वरती आल्यानंतर माझ्या मामाच्या घराकडे इतकं सुंदर असं शेत वगैरे सगळं दिसतंय. तिकडे सगळे चिंचेस वगैरे झाड आहे. आणि हे आहे बदामाचं झाड. आणि ही सगळी शेती आहे. शेतीमध्ये प्लॉटिंग वगैरे झाली असल्यामुळे फक्त एवढे 2-3च घरं आहे. आणि इथे माझ्या मामाचं घर आहे. तर आम्ही चाललोय झोका खेळण्यासाठी. ते लहान लेकराचा झोका आहे आणि याच्यावर आम्ही तिघी पण बसणार आहोत. म्हणजे एक एक करून बसणार आहोत. आता ही कोणती तरी प्लॅनिंग चालू आहे. नवीन टेक्निक झोका खेळण्याची. अरे बापरे, तिघी पण बसणार आहे का? माग पडशील. हा. सो आम्ही आलेलो आहे या लावण्याच्या शेतामध्ये आलेलो आहे. लावण्य काय शेती का गार्डन आहे का? शेत कोणाचं आहे? इकडे बघ ना. अरे बापरे, काय काय लावलेलं तू शेतामध्ये? हे बघा. तर हे आलेली शेंग आलेली. दाखव. अरे बाप. तर हे छोटंसं गार्डन आहे. हे त्यांचं घर आहे आणि घरासमोर लावलेले त्यांनी छोटेसे झाड. तर हे शेंगाचे झाड आहे. हे तुरीचं शेंगाचं झाड आहे. आणि हे शेंगाच्या झाडाला आलेलं आहे शेंगा. अरे अरे अरे, पडशील. इकडे बघा. आणि ह्या तिघी फक्त खाण्यासाठी आलेल्या आहे. इकडे बघा. तिचं नाव काय? तुझं नाव काय दीदी? आणि ही आहे आमची आरती. ती आहे माझी नावकरी दिव्या. आणि ही आहे लावण्या. नाव काय सांगू? हा सांग बरं. कांचन. शेंगा गोळा केल्यास लावण्या? बापरे, माहित नाही, फक्त खायचं काम करायचं. ते तिकडे पण तेच आहे ना.
इकडून खायला माझं. आणि आम्ही दोघे आलेलो आहेत चोरी करण्यासाठी. सो शेतात बघून घेतलं, इथे तर कोणी नाही आहे, सो आम्ही शेंगा चोरी करू शकतो. आहे समोर पाय. ते काका आम्हाला बघतायत, सो ते शेताले बघूया. शेताले बघताय काय करताय म्हणून पोरी. सिद्धे काय करायचं अरे शेताले नाही तो. नाही का? सिद्धी म्हणली शेतावाले नाही तर शेतावाले नाही. चला. जागा घेऊ लागली ती. आणि ते बघा तिकडं बिंदास झोका खेळण्याचं काम चालू आहे ना, आम्ही इथं चोरी करणार. ते वरती पाया लावून राहिली. वा वा वा. तर चला, तर हे आहे, हे बघा तुम्हाला इथे छोट्या छोट्या शेंगा दिसत असेल, तरी हे आहे. सो चांगलं वातावरण झालंय, फोटो वगैरे काढू वाटतंय, पण आम्ही व्हिडिओ काढतोय. आणि तो भुईमुग आणि कपाशी बघ. आणि तिकडे लावलेला आहे भुईमुग आणि कपाशी लावलेली त्या साईडला. ह्या साईडला पूर्ण शेंगा लावलेले आहे शेतामध्ये, आणि त्या साईडला लावलेला आहे भुईमुग. सो भुईमुग आत्ताच खायला आलेला नाही आहे. सो जेवढे शेंगा आपल्याला खायला भेटणार आहेत ते आपण कलेक्ट करणार, म्हणजे जमा करणार आहे आणि घरी घेऊन जाणार आहे, इथे पण खाणार आहे. आणि ह्या बघा किती सुंदर अशा शेंगा दिसत आहे तुम्हाला. कोण म्हणला ना? तर ही माझी बहीण इकडे तिकडे पाहा. भुईमुग उपटण्याचा प्रयत्न करते आहे, जर सगळ्याला पण तो तिच्याकडून उपटत नाहीये. आणि बघूया भुईमुगाला शेंगा आलाय. वो, आणि सिरियसली भुईमुगाला आलेला आहे शेंगा. वो, आणि ह्या आहेत शेंगा. झाड लावून आणि तिने परत झाड लावून दिलेलं आहे. तर हे बघा, ही आहे माझी टॅलेंटेड बहीण. बघा शिदे, कसं वाटतंय मग शेंगा खाऊन? खाणार असं वाटतंय. तर चला, वेळ न वाया घालवता आपण शेंगा तोडूयात, जाऊयात घरी. तोडतोय शेंगा खाण्यासाठी. तर ह्या आहेत मुगाच्या शेंगा, खूप साऱ्या आलेल्या आहेत. हा, आणि तिकडे माझ्या मामी बसलेल्या आहेत, त्या गप्पा करतायत आणि आम्ही शेंगाची चोरी करतोय. मामीने पाहिलं लय मारण शिद्धा. आणि हे आहे माझ्या मामीच्या घराचं, माझ्या मामाच्या घराच्या बाजूचं शेत. तर हे आहे माझं मामाचं घर, आणि त्यांच्या बाजूला ही आहे शेती. सो शेती नाही, हे पण थोडं छोटंसं गार्डन आहे, याच्यामध्ये पण लावलेलं आहे भुईमुग लावलेला आहे, वालाच्या शेंगा लावलेल्या आहे, ही तुरीची शेंगा आहे, आणि इकडं आहे ही पालक. सो ही लावलेली पालकाची भाजी, ही लावलेली कोथंबीरची शिद्दी, जी उभा राहून शेंगा खाऊ लागली. सो आम्ही इथे फोटोज व्हिडिओज काढलेले आहे. आणि ही आहे कोथंबीर. सो चला, आता खूप वेळ झालाय, आता आम्ही चाललेलो आहे घरी. खूप ऊन झालेलं आहे. मी बसलोय आम्ही दोघी, आणि आमच्यासोबत बसलाय आमचा ओरी भाई. ओरी भाई, कुछ कहना चाहोगे ब्लॉग में? चल शिदे, कुठ तोडायची आहे? चला तोडूया भाजी. आता ही कशाची भाजी माहिती नाही, चला तोडूया भाजी आता. आमची सिद्धी दाखवणार आहे तुम्हाला की भाजी कशी तोडायची. डायरेक्ट उपटायची नाही का? लोक आपल्याला उपटते. लोकांची मार खायची कामं करायची नाही. शिद्दे, कळलं का? मला सांगते. येस. चला, तर आपण पण उपटूया भाजी. आणि हे बघा यांचं काय चालू आहे, हे शेतामध्ये चोरी करताय. अरे काय चालू आहे? हा, ते पहिले झोपून गेला वावरामध्ये. ते दीपक. आम्ही इकडे भाजी तोडतोय. चला, मी पण तोडू लागते, आता भाजी बस झाली माझ्या. आता भाजी तोडून आम्ही जाणार आहोत घरी. मम्मीचा कॉल आला तर चला. किडलेलं पाणी घेऊ टाकायच्यात. आणि दीपकने आणले शेंगा, दे थोडेच दे. पोच दे. थँक्यू दीपक. चला, दिवसभर मजा केल्यानंतर आम्ही निघालोय घरी. बाय सिद्धू. चला.
आणि फायनली आम्ही आलो घरी.